तुम्ही कदाचित 9th ला असाल नाहीतर 10th ला, परंतु जर तुमचं टार्गेट इंजिनियर किंवा डॉक्टर होण्याचं असेल तर तुम्हाला 11वी-12वीला सायन्स घ्यावं लागेल आणि तिथे फिजिक्स हा विषय कंपल्सरी मध्ये असतो. तुम्हाला कदाचित मॅथमॅटिक्स घ्यायचं असेल नाही तर नसेल, पण फिजिक्स समजून घ्यायचं असेल तर मॅथमॅटिक्सची खूप गरज लागते आणि त्यातल्या त्यात ट्रिगोनोमेट्री या चॅप्टरची. पण मग ट्रिगोनोमेट्री चॅप्टर तर 10वीला आहे, तो संपूर्ण लागतो का? हो, तसा संपूर्ण लागतोच, परंतु त्यातल्या त्यात त्याच्या साइन कॉस टॅन या एंटिटीज, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक या सगळ्या गोष्टीची गरज पडते आणि त्यांच्या डिफरंट अँगलच्या व्हॅल्यूची. पण ट्रिगोनोमेट्री समजून घ्यायचं असेल तर लगेच ट्रिगोनोमेट्री समजून घेता येतं का? नाही. तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये √2 आणि √3 यांच्या व्हॅल्यूज नंबर लाईन्सवर कुठे घ्यायच्या आहेत, त्या कुठे असतात आणि त्या कशा मिळवतात, त्या कशा मिळवता येतात ते आम्हाला समजलं पाहिजे. पाठ करून चालत नाही, कारण पाठांतरांना मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला जाता येत नाही. समजून घ्यावं लागतं आणि ते तुम्हाला समजलं पाहिजे, इतकं समजलं पाहिजे आणि ते तुम्हाला इतकं समजलं पाहिजे की तुम्ही तुमच्या लहान भावांना, बहिणींना, घरच्या कुणालाही तो विषय समजून सांगायला तयार असलं पाहिजे. इतकं ते समजून घ्यायचंय. कारण एकदा का या गोष्टी समजल्या की तुम्हाला ट्रिगोनोमेट्री समजायला सोपं जात. हे ट्रिगोनोमेट्री म्हणजे ट्रिगोनोमेट्री याच्यातला बेसिकली काय तर तो टेबल. ट्रिगोनोमेट्री टेबल हा फार महत्वाचा. त्या टेबलमध्ये कोण कोण असलं पाहिजे? तिथे असलं पाहिजे, तुम्हाला आम्हाला माहिती असलं पाहिजे, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक अँड कोसेक यांच्या कुठल्याही अँगलच्या किमती काढता आल्या पाहिजे का? हो, काढता आल्या पाहिजे. पण आपल्या 9th आणि 10th स्टँडर्डला तुम्हाला मिनिमम 0 अँगलच्या सगळ्या किमती माहिती पाहिजे, सगळ्यांच्या 0 अँगल साठी किमती माहिती पाहिजे, सगळ्यांच्या 30 साठी, सगळ्यांच्या 45 साठी, सगळ्यांच्या 60 साठी आणि सगळ्यांच्या 90 साठी. याच्यानंतर पुढचा किंवा याच्या छोटा अँगल असेल तर तो कसा काढायचा तो 11वी-12वीला शिकूयात, तो मॅथमॅटिक्सचा पार्ट असेल. पण 10वी पर्यंत हे जे बेसिक ते सर्व तुमच्या 11वी-12वीला लागणारच असतं. तेव्हा मित्रांनो, हे सगळं समजून घेऊयात. हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे असं वाटेल तुम्हाला, परंतु तुमचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही 9वीला असला तरी बघा, तुम्ही 10वीला असला तरी बघा. मित्रांनो, चला सुरू करूयात आपण आपल्या ट्रिगोनोमेट्रिक टेबलच्या साठी √2, √3 या व्हॅल्यूज नंबर लाईन वरती नेमक्या कुठे असतात आणि त्याचा वापर आपल्या ट्रिगोनोमेट्रिक टेबल मध्ये कसा होतो हे अगदी तुम्हाला 100% समजेल याची मी खात्री देतो. चला तर मित्रांनो नमस्कार. आज आपण नंबर लाईन वर √2 आणि √3 हे कुठे आणि कसे काढायचे असतात याच्या विषयी चर्चा करणार आहोत. तेव्हा मित्रांनो, टेक युअर कंपास, स्केल, प्रोटेक्टर and then we will see where is now exactly √2 located, where is now √3 can be located. चला तर आपण पहिल्यांदा काढू x axis आणि y axis. See, we have a scale to take the x axis here. Let this is our x axis. Let this is our x axis. Now we will draw y axis. This is our y axis, x axis, y axis, and now it is origin. In fact, one should give arrows to both sides. So this is what origin 0, 0. Now we will mark
1, 2 and 3 at equidistances. Let us take this scale once again, and we will consider the scale as 4 centimeters is equal to 1. Here is no doubt markings of 1, 2, 3, 4 and so on, but we will mark here 1, 2 and 3. It is enough for us. 4, 8 and 12 means our 1, 2 and 3. Similarly, on y-axis also, let this is rotated through 90 degrees, and now we will give mark on 4 centimeters. See, this is what, let 0 means yet 8 is our 0, 1, 2, 3, 4. So this is 4 centimeters marking. Now it is enough. See, we have 1 mark, 2 mark and 3 mark. Here is 1 mark. So 1, 2 and 3. Here is again 1. If we take the line parallel to y-axis from this one, then it will go straight up. चला आपण परत एकदा या y-axis चा विचार करू. y-axis ला पॅरलल आणि या 1 च्या सरळ वरती जाऊ. So here a line passing through 1 perpendicular to x-axis, parallel to y-axis, and now we will go in front of this 1 mark, means a parallel line passing through 1 parallel to x-axis, and here passing through here 1. So this point will have a coordinate 1, 1. It is okay. हे सगळ्यांना लक्षात येईल की याचे कोऑर्डिनेट 1 आणि 1 असेल. याचा अर्थ काय? हे जे डिस्टन्स येणार आहे कुठलं, या ओरिजिन पासून या पॉइंट पी पर्यंतचं, तर तेही आपण जरा बघूत किती असेल. ते माहित नाही आपल्याला किती असेल ते, पण पायथागोरस थेरम सांगतो आमचा की इट इज हियर, this is the line. Which line? Line joining the origin means 0, 0 and the point whose coordinates are 1, 1. Now, if it is seen exactly, then distance will be 1.55 something. ती किती आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाही, पण पायथागोरस थेरम काय सांगतो? पायथागोरस थेरम सांगतो, आपण यांना जरा नावं देऊत. हा आपला O, हा आपला P, आपला हा पॉइंट याला A म्हणूत. तो OP स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. OA square, OA is 1. AP, this AP is same as that of this, but it is 1, and therefore it is 1 square plus 1 square is equal to 1 plus 1, and this is 2. OP square is 2. So what will be OP? OP will be root of 2. Now we will consider this distance as the radius, and we'll draw the circle or circular arc with a center origin and radius equal to OP. म्हणजेच किती? ते √2. पण हे √2 हे इथं आम्हाला पाहिजे आपल्या या x ऍक्सिस वर. y ऍक्सिस वरती सुद्धा चालतं. आम्ही एवढी रेडियस घेतली आणि जर का एक क्वार्टर सर्कल जर काढला ना, तर आम्हाला y ऍक्सिस वरही √2 भेटेल आणि x ऍक्सिस वर सुद्धा √2 भेटणार आहे. चला बघूयात आपण ते. आपण इथं ओरिजिनला आपला हा 0 मार्क फिक्स करू, आणि हे जे डिस्टन्स आहे
ते म्हणजे 1.57 आहे. तर मी तीच मार्किंग अशी इथे इथे घेत चालत. तरी स्केल मी रोटेट केली. ऍक्च्युअली माझ्याजवळ कंपास जर असता तर मी एक्झॅक्ट पटकन असा आर्क काढला असता, पण माझ्याजवळ सध्याला कंपास नाही. मग 1.57 हा इथे मार्क येतो, 1.57 इथे मार्क येतो. मी 4-5 ठिकाणी मार्क काढेल आणि मग सर्कल काढेल. 1.56 सॉरी 57 1.57 आणि वाय ऍक्सिस वरती जर घेऊन गेलो असतो मी तर 1.57 मला इथे भेटला असता. लुक ॲट दिस, दिस 1.5 1.55 1.57. सो हिअर मला इथं √2 दाखवायचे, म्हणून मी ही एवढा कंपास ना असा मार्क काढल्यासारखा करतोय. आता लुक ॲट दिस. सो हिअर आय विल टेक डिफरंट कलर and this will be arc whose radius equal to OP. पण मी जर तेवढीच रेडियस घेतली असेल, म्हणजेच √2 घेतली असेल, तर हा पॉइंट या ओरिजिन पासून जो डिफरंट भेटला असं म्हणून लेट इट इज बी, तर ओबी किती येणार? जर का हा रेडियस मी कॉन्स्टंट ठेवला आणि आर्क काढला असेल तर ओबी इज इक्वल टू ओपी. देअरफॉर OB is equal to OP is equal to √2. म्हणजे जसं आपण इथे 1 दाखवलं, 2 दाखवलं, 3 दाखवलं, तसं इथे काय लिहिणार? इथे लिहिणार √2. √2 ची व्हॅल्यू एक्स ऍक्सिस वरती दाखवली, तशीच ती इथे √2 ची व्हॅल्यू वाय ऍक्सिस वरती दाखवता येईल. कारण आपण तसं ठरवलं, आर्क घ्या नाही तर नका घेऊ, है ना. दाखवायचाच असेल तर तो असा दाखवता येईल. इथे तुमच्या लक्षात हे दिसत असेल थोडासा रफ. इथे मात्र फार चांगला कर्व घेतला गेला नाही माझ्याकडून, पण हा आता क्वार्टर सर्कम्फरन्स आहे. एक्झॅक्टली एक क्वार्टर सर्कम्फरन्स दिसेल. हे √2 ची व्हॅल्यू मिळाली. आपण काय करू, या बी पॉइंट पासून पॅरलल लाईन घेऊ आणि 1 पासून पुढे जाऊ. ती we will draw a line passing through B and in upward direction. हे असं वर गेलो आणि आपल्या या 1 पॉइंट पासून समोर आलो. याचा अर्थ हा कॉमन पॉइंट जो असेल तो काय असेल, याचे कोऑर्डिनेट्स काय येतील? याचे कोऑर्डिनेट्स येतील एक्स कोऑर्डिनेट किती म्हणजे एक्स डिस्टन्स √2 आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे हाईट म्हणजे 1. So this is how √2 into √2, 1 are coordinates of this point. त्या पॉइंटला नाव देऊ आपण. काय नाव देतो? लेट सी नाव देऊयात या आपल्या दुसऱ्या पॉइंट्स. पण आता एक ट्रायंगल भेटतो. कुठला ट्रायंगल? वी आर गेटिंग ट्रायंगल OBC. See here. So this is what triangle OBC. OBC is our new triangle. या न्यू ट्रायंगलच्या पासून आता आपल्याला एक व्हॅल्यू भेटते नवीन OC. ट्रायंगल कुठला? ट्रायंगल इज नाव ट्रायंगल. आय एम इरेजिंग दीज थिंग्स. Triangle OBC. OC is hypotenuse. So OC square is equal to OB square plus BC square.
ओबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. पण ही बीसी किती आहे? बीसी आहे 1 आणि ओबी किती? ओबी तर √2. सो √2 इट्स स्क्वेअर. बीसी किती? बीसी आहे 1. सो दिस इज इक्वल टू ओसी स्क्वेअर इक्वल टू, चला ओसी स्क्वेअर ची व्हॅल्यू भेटते. ओसी स्क्वेअर इज इक्वल टू √2 चा स्क्वेअर फक्त 2, 1 चा स्क्वेअर 1 आणि दिस इज इक्वल टू 3. पण आपलं टार्गेट काय आहे? टार्गेट आहे ओसी. ओसी इज इक्वल टू √3. मला या आपल्या कोऑर्डिनेट सिस्टमवर ओसी हे डिस्टन्स भेटलं. ते किती? ते भेटतंय √3. मग एवढीच व्हॅल्यू आपण घेऊ, म्हणजे हे रेडियस समजूत आणि एक परत आर्क घेऊ आणि इथे टच करू, एक्स ऍक्सिसला टच करू. चला आपण घेऊयात एक आर्क हुज रेडियस इक्वल टू ओसी. बघा ओसी किती आहे? लुक ॲट दिस, 7.25 या 7.2 इथे दिसतात. 7.2 म्हणजे √3 नाही. मी तुम्हाला फक्त एक मार्क दाखवतो इथे, तेवढाच मार्क मला इथे घ्यायचा आहे आणि हा पॉइंट बदलणार नाही, हा 0चा 0 वरतीच राहील. लुक ॲट दिस नाव. मी फक्त आता ही स्केल फिरवतोय, एक्स ऍक्सिस वर घेतोय, 7.2 ला मार्क करतो. दिस वन. इथे ही लाईन आली, जर का ती लाईन आली असेल या ठिकाणी, तर तो मार्क असा आपला सर्कल काढता येईल का नाही? दिस इज 7.2, दिस इज ऑल्सो 7.2, दिस इज ऑल्सो 7.2. म्हणजे माझ्याजवळ कंपास असता तर एवढ्या वेळेस मला काढायची गरज नसती पडली. खरं तर गरज नाहीच आहे. इथं मार्क भेटला म्हणजे माझं काम संपलं. इथे हा आहे आपला 7, आपला आहे √3च्या, म्हणजे ओसी जेवढी आहे तेवढीच ही लेंथ आहे. याला आपण नाव देऊ डी. सो हिअर आय एम पुटिंग ऑफ नाव. This is arc. OD is same as that of OC. OC is equal to OD. म्हणजे मला या नंबर लाईन वर ही व्हॅल्यू किती? तर ती √3 दाखवता येईल का नाही? √3. त्याच्यानंतर आहे हा 2, नंतर येतोय 3. आणि जर का तुम्ही कॅल्क्युलेटर वर व्हॅल्यू बघितली √2 ची, तर ती येते 1.414, म्हणजे 1.5 पेक्षा कमी, 1.4 पेक्षा जास्त, अशी एक तुमच्या स्केल वरती ती तिथे व्हॅल्यू दिसेल. आणि दिसतेच बघा ती या 1 to 2 च्या सेंटरला 1.5 असेल. त्या 1.5 च्या जस्ट बाजूला आहे की नाही, लेफ्ट साईडला आहे की नाही √2. √3 ची किंमत असते या लाईन वरती. जर का तुम्ही सेंटीमीटर स्केलची मार्किंग केली ना, तर तिथे एक्झॅक्टली तुम्हाला 1.7 आणि 1.8 च्या मध्ये ती मार्किंग आलेली दिसेल आणि ती असते एक्झॅक्ट व्हॅल्यू 1.732. √2 ची व्हॅल्यू 1.414, √3 ची व्हॅल्यू 1.732. आता आलं बघा आपल्याजवळ एक. पण मला याचं ऍप्लिकेशन पुढे कुठेतरी करायचं असतं. त्याच्यासाठी मी इथे एक ट्रायंगल बनवून घेणार. कोणता ट्रायंगल? ह्या बाकीच्या गोष्टी मी हटवतोय, या √3 पासून मिळणाऱ्या ट्रायंगल कडे जाऊया. चला या सगळ्या गोष्टी हटवणार मी आता. दिस ओके. इवन मला हा आर्क पण नको, मला √3 चा हे पाहिजे. मी हायपोटेन्यूस तसंच ठेवणार आहे. हायपोटेन्यूसची सुद्धा गरज नाही मला खरं म्हणजे. हा √3 भेटला. √3 पासून मी वर जाणार आणि माझ्या या 1 पासून समोर येणार. सो हिअर हे समोर आलो आणि आपण जाऊया √3 पासून वर.
बघा पॅरलल लाईन आहे की नाही y ऍक्सिसला आहे. √3 पासून जाऊ वर. दिस इज व्हॉट वन अनदर पॉइंट. आणि आता भेटतोय आपल्याला एक ट्रायंगल. ज्या ट्रायंगलच्या शोधात होतो आपण तो ट्रायंगल आपल्याला भेटला. आपल्या या आजच्या व्हिडिओचा सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे हा ट्रायंगल मिळवणं होता. चला मिळूया तो ट्रायंगल. कलर घेऊ इथे व्हाईट. दिस इज व्हॉट ट्रायंगल. म्हणजे आपला तो हायपोटेन्यूस भेटलाय ट्रायंगल. आणि तो पॉइंट कुठला आता? ई पॉइंट नाव देऊ त्याला. ई पॉइंट. दिस इज पॉइंट ई. चला आपल्या या स्केलचं काम आता संपलं. तसं मोजायचं असेल तर बघा आपण इथं ठरवलं होतं 4 सेंटीमीटर्स म्हणजे 1. बघा येते का नाही ते. उगीच व्हेरिफिकेशन करूत, व्हेरीफाय करूत की आपला हा 4 येतोय का नाही. लुक ऍट दिस 4 येतोय का नाही. इथं 0 मार्क आहे. हा इथे 4 आहे का नाही बघा. 1 2 3 4. सो दिस इज 1 सेंटीमीटर. दिस इज √3 सेंटीमीटर्स. म्हणजे आपला हा आता ओई किती येईल? परत वापरा पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम सेइंग दॅट OE स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर म्हणजे OD स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर. माझं टार्गेट आहे ओई काढण्याचं. त्याचे कोऑर्डिनेट द्यायचे आपल्याला. ओडी किती? √3 इट्स स्क्वेअर प्लस व्हॉट इज DE? DE is 1 its square. But √3 square is 3 and 1 square is 1. So it is equal to 4. Hence OE square is equal to 4. How much is OE? OE is equal to 2. So OE is 2. I'm taking off this. OE is 2. OD is √3. Now I am interested to erase all these things. Only I have to focus only on the triangle ODE. So I am trying for that. See, this one √2 चले गया, B चले जाएगा. ये सारी बातें हटाएंगे अपन. ओके. दिस वन ये D राहणार आपला. दिस आपण फक्त ट्रायंगल बघणार. ओके. हे बाकीचं राहिलं तर चालतं. आपल्याला इरेजर ना काढता येईल. ओके. आणखी मला 3 पण नकोय. मला आता ह्या बाकीच्याही गोष्टी नको. फक्त OE इज इक्वल टू 2 आणि ही व्हॅल्यू किती? 1. दिस इज √3. So I am erasing this √3. बाकी तुमच्या समोर आला आता एक ट्रायंगल. आता माझा इंटरेस्ट आहे की हा अँगल DOE किती बघायचा. मेजर ऑफ अँगल DOE. मेजर ऑफ अँगल DEO. अँड शुअरली तुमच्या आमच्या माहितीसाठी अँगल ODE. तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं असेल की हा ODE किती मला दिला असेल आणि ती व्हॅल्यू तुमच्या मनातली खरी आहे की नाही ती बघू आपण, मोजून बघूयात. चला, वी विल टेक प्रोटेक्टर. दिस इज आवर प्रोटेक्टर. नाव तुमच्या पहिल्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर बघूत का नको नंतर बघूत आपण. ते तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर बघूत नंतर भेटतंय का ते. चला, हा प्रोटेक्टर आपण इथं फिक्स केला ओरिजिनला 0,0 वर. अँगल मोजूयात 10, 20, 30. वाओ, इज इट नॉट मैजिक? अरे सोचा था क्या ये एंगल बराबर 30 आएगा बोल के.
Which one is this angle? This is DOE angle. Is it? So DOE is 30 degrees. So I am writing here 30 degrees. 30 degrees. Now we are interested to measure angle DEO. So we will rotate this, and now we will manage the position exactly at the E point. And this one, this one, this one, this one, थोड़ा सा एडजस्टमेंट करता हूं मैं, थोड़ा सा माइनर, थोड़ा सा यस हो गया। जरा देखिएगा ये कितना होता है, जरा देखो 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 तो सही, देखो तो सही। हाउ मच इज दिस एंगल? 0, 10, 20, 30, 40, 50 and 60. Is this vertical line match with the 60? झाली ना 60? कोणता अँगल? DEO. So I am writing here DEO is at 60 degrees. तुमच्या मनात जे आन्सर ऑलरेडी आलं होतं ते सांगायची गरज आहे का? ते 100% 90 डिग्रीज असेल, कारण तुम्ही प्रूफ दिला असेल मनामध्ये, अरे एक 30 आहे दुसरा 60 आहे, म्हणजे दोघांची ऍडिशन 90 डिग्रीज, तिसरा 100% 90 असला पाहिजे। आणि आपल्याला माहिती आहे की हा वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन आपण इकडे काढली होती, ही जी लाईन काढली होती वाय ऍक्सिसला पॅरलल, ती एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलरच येणार, याचा अर्थ हा 90 डिग्री असलाच पाहिजे। सो दिस इज राईट अँगल ट्रायंगल। अँगलच्या व्हॅल्यू लिहायच्या का आपण इथं? आता आपण लिहिल्याच पाहिजे 30 डिग्रीज, हा 60 डिग्रीज, आणि इथं 90 डिग्री लिहायची गरज नसते, कारण की दॅट सिम्बॉल इटसेल्फ इज फॉर 90 डिग्रीज। सो आता मित्रांनो बघा, हा 30, 60, 90 चा ट्रायंगल भेटला, त्याच्या व्हॅल्यूज तुमच्या समोर आहे। किती आहे या व्हॅल्यूज? ही पांढरी आपली व्हाईट कलरची, ती किती घेतली होती आपण? ती आली ती आपली 2, OE इज 2, OD इज √3 अँड DE इज 1। मग याचं युनिट तुम्ही काही लिहा, मीटर लिहा, सेंटीमीटर लिहा, किलोमीटर लिहा, काय बिघडत नाही। हे √3, हे 1, हे 2। या ट्रायंगलचा वापर आपण करतो 10वीच्या पुस्तकातल्या एका चॅप्टरवर। 10th स्टँडर्ड ट्रिगोनोमेट्री इज अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर in the syllabus of 10th standard. Is it so? There is a chapter trigonometry, and in which you have to complete the table. This is what the 30, 60, 90 angle, right angle triangle. So we will find sin theta, cos theta, tan theta, cot theta, sec theta and cosec theta. काढता येईल का नाही यातून? पण हा ट्रायंगल तुमच्या समोर असला पाहिजे, राईट? मग आता बघा, जर का समजा आपल्याला साइनच्या व्हॅल्यूज, कॉसच्या व्हॅल्यूज, टॅनच्या व्हॅल्यूज शोधायच्या असेल तर आपल्याला टेबल पाहिजे आणि डिफरंट अँगल्स पाहिजे। पण मला एक चर्चा करायची की त्या साइन 30 आणि साइन 60, 45 यांच्या तर आपल्याला त्या आपल्या अगोदरच्या ट्रायंगल वरून किमती सांगता येतील, पण मला पाहिजे साइन 0 आणि कॉस 0 यांच्या किमती। त्या ट्रायंगल मध्ये साइन 0 कुठे होता, कॉस 0 कुठे होता, त्याच्यासाठी आपण जरा विचार करू। चला आपण पहिल्यांदा घेऊया एक सर्कल। मित्रांनो, लेट दिस इज अ सर्कल, याची काही रेडियस असेल, याची साईज थोडीशी वाढवून कलर घेऊ तो, ओके ओके चला। हा, आणि आता घेऊत आपण एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस। तो ही असेल आपली वाय ऍक्सिस, सॉरी एक्स ऍक्सिस, दुसरी असेल एक्स ऍक्सिस, let this is y axis,
हे एक्झॅक्ट सेंटरला दिसावं आणि असावं, तरच आपल्याला ते परफेक्ट घेता येईल. तो परफेक्ट दिसत नाही. मग आता कसं घेणार? ओके, याचा वापर करू आपण. हे जर असेल एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल, हा, हिलाही आपण इरेज करू. तो हेअर मोठा. ओके, चला, तो सगळ्यात मोठी रेडियस म्हणजे डायमीटर असते. सो हिअर, ओके, दिस विल बी आवर डायमीटर. दिस इज डायमीटर. नो, now, okay, so I am taking here now. How much was this? 13.3. Here 13.3. Okay, okay. This is our y-axis. Now I am taking a triangle. Okay, this is a triangle with white color. Okay, this is our origin. Oh. Here origin, this is point. Let radius of this circle is 2 centimeters. Radius is 2 centimeters. हा पॉइंट पी. याचे काही कोऑर्डिनेट्स असतील. त्याचे कोऑर्डिनेट्स असतील एक्स कॉमा वाय. एक्स आणि वाय काय सजेस्ट करतात? एक्स आणि वाय ह्या गोष्टी आम्हाला भेटतात. एक्स मीन्स एक्स कोऑर्डिनेट असतो, पण दॅट पॉइंट इज ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम वाय ऍक्सिस. म्हणजे या वाय ऍक्सिस पासून इकडे हा किती डिस्टन्सवर? एक्स डिस्टन्सवर. आणि वाय ऍक्सिसवर तो पॉइंट वाय डिस्टन्सवर असतो, परंतु तो पॉइंट असतो वाय डिस्टन्स फ्रॉम एक्स ऍक्सिस. एक्स वाय. मित्रांनो, आता आपण पी पॉइंट सरकमफरन्स वरती जिथे जिथे नेऊ तिथे तिथे काय कॉन्स्टंट असेल? ओपी डिस्टन्स कॉन्स्टंट असेल. पण व्हॅल्यूज बदलणार आपल्या एक्सच्या आणि आपल्या वायच्या. त्या कशा बदलतील? पहिल्यांदा मी इथे एक अँगल दाखवतो. दॅट अँगल इज लेट हिअर थीटा. हा अँगल मोजायचा कुठून? एक्स ऍक्सिस पासून मोजायचं. म्हणजे आपल्या या पॉइंटला नाव जर दिलं आपण क्यू, तर क्यू ओ या बेस पासून आपल्याला अँगल मोजायचा आहे. तो कुठपर्यंत? ओपी पर्यंत. म्हणजेच तो पॉइंट पी कुठे असू द्या, आपल्याला हा अँगल मोजायचा. एका एका गोष्टीवर पहिल्यांदा ध्यान द्या. मी हा पॉइंट ज्यावेळेस शिफ्ट करेल त्यावेळेस तुमचा अँगल कमी होतो की जास्त होतो ते बघायचं. हियर आय एम टेकिंग दिस पॉइंट लेट ऍट दिस पोझिशन. अँगल तुमचा कमी झालाय की वाढला? अँगल इज डिक्रीज्ड. आता परत बघा, ट्रायंगल तोच. समजा जर मी पी पॉइंट असा इथे घेतला असता, पी पॉइंट जर मी इथे घेतला तर
आता अँगल तुमचा कमी झाला की वाढला? अँगल इज इन्क्रीज्ड. जर मी हा पी पॉइंट आता अगदी वाय ऍक्सिस वर नेला तर अँगल किती होईल? कुठून मोजायचा अँगल? एक्स ऍक्सिस पासून. हा एक्स ऍक्सिस पासून मोजायचा आहे, तो होणार 90. आपल्याला अँगल इन्क्रीज आणि डिक्रीज करता येतो. त्यासोबत काय काय झालं लक्षात घ्या. परत आता दुसऱ्या गोष्टीवर ध्यान द्या. तुमचा एक्स म्हणजे बेस, त्या ट्रायंगलचा बेस पॉइंट पी मी जर खाली आणला तर एक्स वाढतो. लुक ॲट दिस. आता आहे का? वाढतोय का? वाढतोय का बघा. I am now taking the point P on circumference but away from the origin. Is this now base increased? म्हणजे हा जो x आहे तो वाढला की नाही, पण थीटा कमी झाला. थीटा डिक्रीज, बेस इन्क्रीज. पण सोबत काय होईल? y, त्याची हाईट कमी होईल. थीटा कमी झाला की हाईट कमी झाली. आता चला आपण विचार करूया साइन 0 कॉस 0 सुरुवातीच्या वेळेस. चल, थीटा म्हणजे आपला हा इथला थीटा. जरी हा इथला असेल तर तो सध्याला नाही. थीटा कुठला आहे? हा आहे, कारण हा तर मोठा थीटा होता. चला, आपल्याला तो लागत नाही, आपण काढूयात आपला थीटा. हा थीटा डॅश. थीटा डॅश इज लेस दॅन थीटा. पण मी जर तो पॉइंट एक्स ऍक्सिस वर आणला, सध्याचा विचार करू, नंतर एक्स ऍक्सिस वर घेऊ. Sine of theta dash is equal to, you know this, opposite side by hypotenuse. हायपोटेन्यूस इथे कॉन्स्टंट आहे. ती किती? 2 सेंटीमीटर पकडलेली आपण. रेडियस आहे. OP इज ऑलवेज, हा पी पॉइंट कुठेही घेणार, कुठेही असला तर त्या पॉइंटला पीच नाव देणार. अपोजिट साइड किती? अपोजिट सध्याला वाय डॅश म्हणू. एवढी आपली ही वाय डॅश. तो y डॅश बाय 2 युअर रेडियस. आता मी जर का तो ट्रायंगल आणखी छोटा केला, म्हणजे हा पॉइंट पी आणखी खाली 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 आणला, आता इथे तुम्हाला तो किती दिसतो? अगदी थोडासा दिसतो की नाही? मी तो आणखी 0 करू शकेल की नाही? करू शकेल 0. आता तुम्हाला जर मोजायला सांगितलं, तुम्ही म्हणताल सर इट इज क्लोज टू 0. मी तो अगदी आता 0 केला तर तुम्ही मला व्हॅल्यू सांगताल साइन ऑफ 0. मी तो 0 केलाच असेल असं गृहीत धरू. लेट आय एम मेकिंग इट 0. मी हा 0 करतो, तुम्ही मला त्याची व्हॅल्यू सांगताल. सांगा बरं. आता त्या अँगलची व्हॅल्यू तर 0 झाली, पण जी तुमची ही वाय हाईट होती, ती वाय डॅश झाली होती, ती आता किती झाली? पहिल्यांदा एवढी होती, नंतर एवढी, आणि आता अगदी 0 झाली. So here I will write 0. I will write 0 divided by OP distance. पॉइंट पी आला आपला एक्स ऍक्सिस वर. त्याचे कोऑर्डिनेट्स काय होतील? एक्स होईल 2. होईल का नाही 2? सांगा. 2,0. म्हणजे माझी रेडियस 2. या हायपोटेन्यूस सुद्धा 2च. सो इट इज 2. बट फ्रेंड्स, 0 divided by any number is equal to 0 and therefore it is equal to 0. Sin of 0 is 0. हे तुम्हाला ध्यानात आलंच पाहिजे, समजलंच पाहिजे, कारण फक्त 10वी साठी नव्हे तर ते 11वी 12वी साठी खूप कामाचे आहे. Not only in mathematics but to learn physics, to understand physics, you need to remember this sin 0 is always 0. कधीही तुम्हाला विचारलं तर ते पटकन सांगता आलं पाहिजे साइन 0 कशामुळे? अपोजिट साइड त्याची 0 होते म्हणून. साइन 0 ची व्हॅल्यू 0 का आली? तर या ट्रायंगल मध्ये, जो ट्रायंगल तुम्हाला आता दिसत नाही, तुम्हाला लाईनच दिसते, कारण की तो ट्रायंगल आता असा झालाय, म्हणजे अँगल तुमचा 0 झाला. तर ही त्याची जी हाईट असते, समोरची बाजू असते,
that side becomes 0 and therefore sin of 0 is 0. आता आपण जाऊयात cos of 0 साठी. पण त्या ट्रायंगलला परत आपण जिवंत करू. सध्याला तो ट्रायंगल लाईन झालेला आहे ना, तर त्याला आपण जरा परत बघू. So here is our triangle and our x, our y. But what is cos of theta? Cos of theta ची व्हॅल्यू असते, cos of theta असतो adjacent side by hypotenuse. आता आपला थीटा डॅश आहे असं म्हणूत आपण. सो cos of theta dash is equal to adjacent side किती, let x or x dash whichever may be. काही म्हटलं तर चालतं, आपल्याला त्याचं कामच नाही, आपल्याला थेट 0 व्हॅल्यू पाहिजे. मग याची व्हॅल्यू सध्याला x आहे. हायपोटेन्यूस किती, हायपोटेन्यूस इज द रेडियस ऑफ दिस सर्कल आणि इट इज इक्वल टू 2. त्याला तुम्ही OP असं म्हटलं तरी चालतं. आता आपण तो ट्रायंगल परत छोटा करू. चला, हा ट्रायंगल छोटा, या पॉइंटला खाली आणूत. अँगल एकदम छोटा झालाय, दिसतो तुम्हाला अँगल छोटा. आता जर मी त्याला आणखी कमी केला तर इट विल बी 0. सो माय x व्हॅल्यू विल बी 0. सॉरी, x व्हॅल्यू विल नॉट बी 0. फ्रेंड्स, हा जर मी ट्रायंगल आता आणखी छोटा केला तर अँगल होईल 0. देअरफॉर so this triangle now, हा ट्रायंगल काहीतरी अँगलचा आहे. दिस अँगल इज नाउ गोइंग टू 0. दिस अँगल इज नाउ अप्रोचिंग टू 0. पण समजा मी जर हा अँगल आता 0 केला तर या ट्रायंगलची व्हॅल्यू हा ट्रायंगल आणि याचा अँगल मी आता 0 केला, ऑलमोस्ट 0.0001 डिग्री होईल इथे, परंतु सध्याला तुम्हाला तर दिसताना 0 दिसतो की नाही. सो दिस इज नाउ क्लोज टू 0. इथं मोजला तर मोजताच येणार नाही, इथं तुम्हाला थोडासा गॅप दिसतो, पण इथं तो 0. माझा कॉस ऑफ 0 होईल कॉस ऑफ 0. ऍडजस्टंट साइड किती, x. हा पॉइंट बघा कुठे टच झालाय, तो x ऍक्सिस वर आलाय. P पॉइंट सर्कम्फरन्स वरती घेत तो आला इथे, आणि त्याच्यामुळे त्या x ची व्हॅल्यू झाली इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस ऑफ द सर्कल किती, 2. हायपोटेन्यूस किती, हायपोटेन्यूस तर बदलणार नाही, हायपोटेन्यूस इज इक्वल टू रेडियस and therefore it is also 2. So 2/2 is equal to 1. Cos of 0 ची किंमत 1 आणि sin of 0 ची किंमत 0. हे मित्रांनो 12वी होईपर्यंत तरी ध्यानात ठेवायचं, मग पुढे ते ध्यानात राहणारच, पण ती ध्यानात ठेवायची पाठ नाही करायचं, हे असं समजून घ्यायचं. हा व्हिडिओ तुम्ही वेळोवेळी रिपीट बघा, म्हणजे लक्षात येईल की sin 0 0 का, cos 0 1 का. आपण आता अँगल 90 चा विचार. चला, यांचं काम संपलं. मी याच ट्रायंगलला आता मोठा करतो, म्हणजे त्याचा अँगल मोठा करतो. पॉइंट P x ऍक्सिस वर आलाय, तो पॉइंट P y ऍक्सिस वर नेण्याचा ट्राय करतो. कम ऑन. माझा हा जो पॉइंट आहे तो मी आपल्या
वाय ऍक्सिस कडे नेण्याचा ट्राय करतो. लुक ॲट दिस. हा पॉइंट आपला वाय ऍक्सिस वर आला नाही आणखी, पण सर्कमफरन्स वरती फिरतोय. लुक ॲट दिस. आता तुमच्यासाठी दाखवता येईल मला की हा पॉइंट होता कुठे. होता आपला पॉइंट एक्स ऍक्सिस वर. तो चाललाय सर्कमफरन्स वर, बट इट इज नाव अप्रोचिंग. आणि त्याच वेळेस तुम्ही या अँगल वरती ध्यान द्या. बघा परत एकदा, हा अँगल सध्याला छोटा आहे. नाव दिस इज इन्क्रीजिंग 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 अँड इट इज अप्रोचिंग टू 90. आता सध्याला 90 नाही, पण अप्रोचिंग टू 90. जर का मी एक्झॅक्ट त्याला वाय ऍक्सिस वरती नेऊन सोडला तर अँगल कुठून मोजायला ठरवलेले आपण, एक्स ऍक्सिस पासून. हा असा अँगल मोजायचा. किती होईल तो? तो झाला 90, कारण वाय ऍक्सिस वर गेला. सो माय साइन ऑफ थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेन्युस. इथे अपोजिट साइड किती? आता अपोजिट साइड म्हणजे या अँगलच्या समोरची ती होती वाय. ती वाय आता मोठी होत 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 डायरेक्ट एवढी झाली, and that is equal to radius. So opposite side equal to radius, hypotenuse is also radius. So I am writing here as a radius. मग रेडियस किती? इट इज इक्वल टू 2 सेंटीमीटर्स. रेडियस किती? 2 सेंटीमीटर. and therefore sin 90 is equal to 1. sin 90 इथंच लिहिलं पाहिजे. साइन ऑफ 90 इज इक्वल टू 1. ध्यानात ठेवायचंय मित्रांनो, साइन 90 ची किंमत सुद्धा 1 असते. चला आता म्हणजे हे समजून घ्यायचं, पाठ करायचं नाही. मॅथमॅटिक्स हा पाठांतराचा विषय नाही, मॅथमॅटिक्स हा समजून घेण्याचा विषय. त्याचं कारण असं आहे की आपल्याला फिजिक्स मध्ये याचा फार मोठा वापर करता येतो. खूप डीप आणि म्हणजे एव्हरी टाइम ऍप्लिकेशन आहे. जवळपास 11वी 12वीच्या सगळ्याच चॅप्टर्स मध्ये, जवळपास सगळ्या म्हणजे सगळ्याच नाही परंतु बऱ्यापैकी 7-8 चॅप्टर्स मध्ये साइन 0, कॉस 0, साइन 90, कॉस 90, टॅन 90 या सगळ्यांचा वापर करावा लागतो. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस. सी दिस व्हिडिओ रिपीटेडली. 8-8 दिवसाला, 15-15 दिवसाला, महिन्याला हा व्हिडिओ बघा. म्हणजे तुमच्या साइन 0 काय हे समजेल, कॉस 1 काय हे समजेल. समजलंय? चला आता साइन 90 ची किंमत 1 आली, कॉस 90 चा विचार करू. पण पहिल्यांदा तो ट्रायंगल आपण आपल्या ओरिजिनल पोझिशनला आणू. हा आपला ट्रायंगल So this is the triangle. का बरं ब्लर होते इमेज? नाराज झालाय. आपला ओरिजिनल पोझिशन आणलाय. त्याचा बेस एक्स, त्याची हाईट वाय. तुम्ही म्हणताल सर तिथं नाही आणलाय, वर आणलाय. कुठं असू द्या, जनरल केस ठेवली आपण. असं गरजेचं नाही की एकदम पहिल्याच पोझिशनला तो आला पाहिजे. कुठेही जरी आला तरी हा चला हे घ्या. एक्स, त्याचा बेस, त्याची हाईट वाय, आणि हा आपला अँगल, ओरिजिनल अँगल, येलो कलर मधला ओरिजिनल अँगल थीटा. जर का मी आता हा अँगल वाढवला तर मला शोधायची कॉस व्हॅल्यू, कॉस थीटाची किंमत शोधायची. साइनची माझी संपली, म्हणून माझं लक्ष आता कुठे असेल? आय विल कॉन्सन्ट्रेट ऑन द बेस, ऑन द ऍडजस्टंट साइड. ऍडजस्टंट साइडचा विचार करायचा आहे. माझा अँगल वाढत जाणार आहे ना की, पण त्यासोबत बेसची व्हॅल्यू काय होती, बेसचे हाल काय होतात ते बघायचे. चला आपण आता हा अँगल वाढवूत, म्हणजे पी पॉइंट वाय ऍक्सिस वर नेऊत. Come on, look at this, look at this, look at this. बेस बघा, तुमचं लक्ष बेसवर असलं पाहिजे. तुमचं लक्ष बेसवर असलं पाहिजे. आय एम टेकिंग राईट फ्रॉम दिस पोझिशन. नाव लुक ॲट दिस. अँगल वाढतोय, बेस वाढतोय, अँगल वाढतोय, बेस वाढतोय. अँगल किती झाला? अँगल झाला 90 डिग्रीज. आणि बेस तर झाला 0. सो माय कॉस फंक्शन इज
cos of theta is equal to adjacent side by hypotenuse. ऍडजस्टंट साइड किती आहे इथे? आता मला कॉस ऑफ 90 चा विचार करायचा आहे. ऍडजस्टंट साइड आहे माझी 0 आणि हायपोटेन्यूस बदलतच नाही कारण दॅट इज इक्वल टू रेडियस. सो दिस इज 2. बट एनी नंबर, सॉरी, इफ 0 is divided by any number, then answer is 0, and therefore cos of 90 is equal to 0. cos 90 ची किंमत 0 असली पाहिजे. इस 30, 60, 90 चा ट्रायंगल 2√3, 1 अशा त्या व्हॅल्यूज येतात. बेस येतो √3, हाईट येते 1 आणि हायपोटेन्यूस येतो 2. हा ट्रायंगल घ्यायचा. आता टेबल तयार करायचा. चला आपण टेबल तयार करूयात. साइन थीटा, कॉस ऑफ थीटा, टॅन ऑफ थीटा. मित्रांनो, पुढच्या ज्या आयडेंटिटीज आहेत त्या असतात मिरर इमेज, म्हणजेच रेसिप्रोकल ऑफ दीज टू. म्हणजे असं इथे आपण एक मिरर दाखवलाय, मिरर ठेवलाय असं समजायचं. लेट दिस इज मिरर. त्यांच्या उलटी म्हणजे त्यांच्या अपोजिट और इन्व्हर्स फंक्शन म्हणून त्याला आपण त्याला इन्व्हर्स फंक्शन म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टॅन थीटा इज कॉट ऑफ थीटा. रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा इज सेक थीटा. and reciprocal of sin theta is cosec theta. या 6 आयडेंटिटीच्या डिफरंट अँगलच्या व्हॅल्यूज तयार करणं म्हणजे टेबल तयार करणं. मित्रांनो, आपण टेबल तयार करायचं. आय एम टेकिंग दिस लिटल अप, आय एम टेकिंग दिस लिटल अप. थोडासा खाली घेतो म्हणजे मला नंबर लिहिता आले पाहिजे. यासाठी झिरो 30 45 60 and this 90. little down. ओके, टेबल तयार होतोय. ओके, साइन 0 आता चर्चा झाली आपली. किती? साइन 0 च्या किमती. साइन 0 या टेबलवर, या सर्कल मध्ये आपल्या व्हॅल्यूज होत्या. साइन 0 ची किंमत 0. सो हियर साइन 0 इज इक्वल टू 0. कॉस ऑफ 0 ची किंमत 1. नंतर साइन 90 ची किंमत आपण लिहिली होती. साइन 90 ची किंमत आली होती 1 आणि कॉस 90 ची किंमत होती 0. फ्रेंड्स, जर का आपण आता साइन 30 चा विचार केला तर, बघा, चला आपल्याजवळ आहे साइन 30 म्हणजे अपोजिट साइड बाय हायपोटेन्यूस. साइन 30 ची किंमत अपोजिट साइड बाय हायपोटेन्यूस मीन्स 1/2. आता लिहायची गरज आहे का?
फॉर्म्युला लिहायची गरज आहे का नाही? साइन ऑफ, किंवा इथे लिहून ठेवतो मी एकदा, साइन ऑफ थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड बाय हायपोटेन्यूज, cos of theta is equal to adjacent side by hypotenuse, and tan of theta is equal to opposite side by adjacent side. पण हे असतं साइन ऑफ थीटा डिवायडेड बाय कॉस ऑफ थीटा. tan theta is also sin theta upon cos theta. चला टेबल तयार करूयात. आर यू रेडी? चला बघा, sin 30 ची किंमत 1/2. सो हियर sin 30 is 1/2. 1/2. 45 चा नाही, कारण आपल्या त्या ट्रायंगल मध्ये 45 नाहीच आहे, त्यामुळे आपल्याला 30 आणि 60 च्या किमती भेटणार. साइन 60 ची किंमत किती येईल? लुक ॲट दिस. साइन 60 च्या अपोजिट √3 हायपोटेन्यूज 2, म्हणजे अपोजिट साइड √3 हायपोटेन्यूज 2 √3/2. सो हियर √3 divided by 2. Oh, I have written in the angle of 45. So here it is √3/2. Now cos of 30. Look at this. Cos 30 adjacent side. Cos 30 च्या adjacent side ही 1 वाली, ही नसती, ही तर हायपोटेन्यूज आहे, कारण की ती राईट अँगल ट्रायंगलच्या समोरच आहे, म्हणजे 90 डिग्रीच्या अँगलची साइड हायपोटेन्यूस असते. दुसरी बाकी कुठली हीच मग आता डीई. सो 1/2. सो 1/2 इज, आपण कुठला पाहिला? नाव कॉस ऑफ 30, या 30च्या ऍडजस्टमेंट साइड, हे तर हायपोटेन्यूस आहे 90 डिग्रीच्या समोरची, म्हणजे हायपोटेन्यूस. adjacent side √3. So √3/2. Cos 30 is √3/2. Cos of 60 चं बघायचं आपल्याला. Cos 60 च्या अपोजिट साइड 1, हे तर हायपोटेन्यूस आहे. So 1/2 is our cos of 60. So 1/2. तुमच्या एक लक्षात येलंय का बघा? साइन 0 ची जी व्हॅल्यू होते ती कॉस ऑफ 90 ची झाली. कॉस ऑफ 0 ची जी होती ती साइन 90 ची व्हॅल्यू. साइन 30 ची तीच ती कॉस 60 ची. आयडेंटिटीज तुमच्या तयार होतील. कशा तयार होतील बघा? साइन ऑफ 30 इज इक्वल टू कॉस ऑफ 60. अरे होतंय का नाही सांगा? साइन 30 इज इक्वल टू कॉस 60. साइन 30 इज इक्वल टू कॉस 60. शैल आई राइट दिस एज साइन ऑफ 30 इज इक्वल टू कॉस ऑफ 60, म्हणजे 90 - 30. साइन 30 इज इक्वल टू कॉस 90 - 30, म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 - थीटा. उलटही तसंच आहे. कॉस ऑफ थीटा इज साइन ऑफ 90 - थीटा. काय? कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू साइन ऑफ 90 - थीटा. होत आहे की नाही बघा तुम्ही? कॉस थीटा, लेट कॉस 60, तर 90 - 60 किती होईल? 30. साइन 30 आणि कॉस 60 ची किंमत एकच. साइन 30 कॉस 60. उलटा साइन 60 कॉस 30. कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या व्हॅल्यू साइन आणि कॉसच्या सारख्याच असतात. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ज्यांची ऍडिशन 90 येते तशी. चला आता ह्या टॅनच्या आपण बघितलंय की साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन. साइन अपॉन कॉस, साइन बाय कॉस इज इक्वल टू टॅन. मग आपल्याला ट्रायंगलचा विचार करायची गरजच नाही. साइन थीटा अपॉन कॉस थीटा, म्हणजे टॅन 0 ची किंमत बघायची असेल तर वी विल डिवाइड 0/1. 0/1 इज 0.
While sin 90 upon cos 90, हे 1 divided by 0. 1 divided by 0 is not defined. त्यालाच इन्फिनिटी सुद्धा म्हणतात. Not defined. Not defined. सोबत tan 30, sin 30 upon cos 30, 1 by 2 by root 3 by 2. मित्रांनो, हे मी इरेज करतो, मग आपल्याला इथे काही गोष्टीची गरज पडली तर लिहिता येईल. Sin of 30 divided by cos of 30 is equal to tan of 30. है ना? तो sin 30 ची व्हॅल्यू, sin 30 ची व्हॅल्यू आहे 1/2 आणि डिवायडेड बाय cos 30 ची √3/2. हे 1/2 ॲज इट इज, √3/2 ला इन्व्हर्स लिहिता येतं. Division is reverse multiplication, and now these two cancelled, and it is now 1 by √3. So here it is equal to 1 by √3. tan 45 ची किंमत आपल्याला सध्याला माहित नाही, कारण साइनच्या आणि कॉसच्या माहित नाही म्हणून. नाव sin 60 डिवायडेड बाय cos 60. इथं परत हे रेज करूयात. sin 60 sin of 60 divided by cos of 60 is equal to tan of 60. पण sin 60 ची किंमत √3/2 whole divided by cos 60 1/2. So √3/2 as it is. This 1/2 is reverse multiplied, आणि हा 2 cancel होईल. काय शिल्लक राहतं? √3. So we will write here, no here, but here √3. 30, 60, 90 च्या किमती भेटल्या. कुठल्या कुठल्या? 0, 30, 60, 90. 45 ची भेटली नाही. आता ह्या सगळ्या आयडेंटिटीज असतात राईट अँगल ट्रायंगलच्या. मग मित्रांनो, समजा जर का माझा हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगलचा असता, तर म्हणजे जेवढी रेडियस तेवढी साइड, सॉरी असंच म्हणायचं. सो हिअर आय एम टेकिंग वन ट्रायंगल विच इज आयसोसेलेस. लेट लुक ॲट दिस. काय हे आपले एकदम सारखे दिसतात का? ही साइड आणि ही साइड सारखे दिसते का? नसेल तर आपण मोजून बघूत. ही असेलच याची गॅरंटी नाही. दिसायला दिसत होती 8.67 दिसते. हे आहे का बघूत? नसेल कदाचित तर आपण वाढवून घेऊ. 8.5 आहे, म्हणजे आपण यालाच कमी करू थोडस. ओके, चला. 8.5 त्याची हाईट आहे आणि त्याची बेस सुद्धा 8.5 असला पाहिजे. म्हणजे काय आहेच? आहे का? येस आहे. ओके, जास्त कमी झाला का? Right. This is now right angle triangle, and this side is equal to this side. हा अँगल किती असला पाहिजे आम्हाला काय माहिती, पण हे मात्र नक्की की जर आपली जॉमेट्री पक्की असेल तर या दोन साइड सारख्या आहेत असं जर म्हणत असू तर हे दोन्ही अँगल सुद्धा इक्वल असलेच पाहिजे. इट शुड बी. हाऊ इज दॅट? वी विल जस्ट व्हेरीफाय. लुक ॲट दिस. हा अँगल आणि हा अँगल सारखा म्हणजे किती? टोटलची ऍडिशन बघा. मी चेक करायच्या अगोदर त्याला व्हेरीफाय करून देतो. टोटल ऍडिशन किती? 180.
याची व्हॅल्यू आपण एक्स म्हणू, याची व्हॅल्यू वाय म्हणू. आपण सारखं हे अँगल सारखे असले पाहिजे हे आपण ठरलेलं आहे आपलं, की साईड सेम येत, अँगल सेम. मग त्यापैकी या तिन्हीचे ऍडिशन 190 प्लस एक्स प्लस एक्स, so this gives you twice x plus 90 is equal to 180. म्हणजेच ट्वाइस एक्स इज इक्वल टू 180 आणि हा 90 तिकडे इट इज मायनस and this is how become 90. So what should be x? X will be 90 by 2 and this is equal to 45 degrees. Theoretically असल्या पाहिजेत, पण प्रॅक्टिकली बघू आपण, बघू ते. याला नेऊ तिथे आणि आपल्या झिरो वरती म्हणजे साईडच्या कॉर्नरला मॅनेज करू. दिस वन. ओके, किती दिसतंय बघा. 0, 10, 20, 30, 40 आणि 50 हाय मध्ये 45. आर यू ऍग्री विथ दिस? हा 45 आहे, तर हा चेक करायची गरज आहे का? पण कोणी म्हणत असेल नाही नाही आय वॉन्ट टू चेक इट, सो चलो चेक करेंगे. सो हेअर याला असं फिरूयात आणि आपल्या या साईडच्या कॉर्नरला नेऊयात आणि याला थोडस मॅनेज करू. ओके, हा पॉइंट कलरफुल दिसतो का तुम्हाला? हा कलर पॉइंट तो त्याच्या वर्टेक्सला आहे. दिस नाव गिविंग यू अँगल 10, 20, 30, 40 and this one is 45. So here angles are 45, 45. So these are 45, 45. मित्रांनो 45, 45 अँगल मिळाला म्हणजे मला साइन, कॉस आणि टॅन तिन्ही इथंच भेटू शकतात. चला सांगा, साइन ऑफ 45 अपोजिट साइड किती? मान लो 1, क्योंकि ये है ना, सेम सेम लेना पड़ेगा. ये तो जितनी ये उतनी है. पर पाइथागोरस थ्योरम बताता है कि अगर ये साइड 1 1 है तो यह हाइपोटेन्यूस होगा √2. Pythagoras theorem will give you value of hypotenuse as √2. साइन ऑफ 45 किती येईल? हा घ्या नाही तर हा घ्या. त्याच्या समोरची बाजू ती म्हणजे 1 आणि हायपोटेन्यूस इज √2. What will be cos of 45? Cos of 45 will be cos 45 adjacent side is equal to 1 while hypotenuse is √2 and that is why 1 by √2. You have two options to find the tan of theta. तो tan 45 निकालने के लिए आप जो चाहेंगे वो ले सकते हैं. tan of 45 opposite side by hypotenuse 1 by 1, sorry, opposite side by adjacent side 1 by 1, or sin 45 by cos 45. Sin 45 by cos of 45. Sin 45 ची व्हॅल्यू 1 by √2, cos 45 ची व्हॅल्यू 1 by √2. So 1 over √2 divided by 1 over √2, this is equal to 1. क्योंकि न्यूमरेटर डिनोमिनेटर अगर सेम है तो we will get value 1. So here in a table we will write 1 by √2. Here also 1 by √2 and tan of 45 is equal to 1. या व्हॅल्यूज जर आम्ही समजून घेतल्या तर या व्हॅल्यूज लिहिण्यासाठी ट्रायंगल कडे जायची गरज नाही. these are मिरर इमेज. याला सरळ उलट पाहायचं म्हणजे ज्या व्हॅल्यू आहेत त्या 1 अपॉन लिहून टाकायचं. 1 अपॉन दिस व्हॅल्यू, 1 अपॉन दॅट व्हॅल्यू, 1 अपॉन दॅट व्हॅल्यू, लाईक दिस. सो कॉट थीटा, कॉट ऑफ 0 म्हणजे 1 अपॉन 0. पण 1 अपॉन 0 किती असतं? 1 अपॉन 0 असतं नॉट डिफाइंड. काय? इट इज नॉट डिफाइंड. Not defined.
कॉट ऑफ 30 लिहून टाका याची व्हॅल्यू रूट ऑफ 3 इनवर्स लिहायचं याचा 1 बाय रूट ऑफ 3 आणि नॉट डिफाइंडचा रेसिप्रोकल म्हणजे 1/∞ इज इक्वल टू 0. ते परत आणखी कसं सांगता येईल आपल्याला कॉट ऑफ थीटा म्हणजे 1/tan θ पण tan θ असतं sin θ अपॉन cos θ. ते तुम्ही लिहिलं पाहिजे. मी जे बोललो ते तुम्ही लिहिलं पाहिजे. मी सध्या लिहित नाही. का लिहिलं पाहिजे? मी लिहिलं पाहिजे तर लिहिलं पाहिजे. हे तुम्हाला ते दाखवतो कुठून आणलं ते. cot of theta is equal to 1/tan of theta. पण tan θ म्हणजेच असतं sin θ बाय cos of θ. याला आता इन्व्हर्स लिहिता येतं cos of θ बाय sin θ. मग cos θ ची किंमत किती आहे? cos 90 ची किंमत आहे 0, sin 90 ची किंमत 1. 0 बाय 1 0 by 1 means 0 divided by any number is equal to 0. म्हणून आपण लिहिलं 0. चलो sec theta I am erasing this. आता sec म्हणजे cos चा रेसिप्रोकल 1 by cos त्या व्हॅल्यू लिहून टाकायचं. ओके चलो तो ये sec theta म्हणजे याचा रेसिप्रोकल. एकचा रेसिप्रोकल एकच sec 30 2 by root of 3 इथे root of 2 इथे 2 and this 1 by 0 is not defined, so not defined. Come on, take the reciprocal of sin theta to obtain your cosec theta, and last entity in this table, that is equal to, which color should I take? Okay, I opt this, and for this. Come on, cosec of 0 म्हणजे sin 0 च्या उलट 1/0 is not defined. नंतर cosec 30 ची किंमत रेसिप्रोकल ऑफ sin 30 म्हणजेच किती? ओ सॉरी 2. 1 by 2 चा रेसिप्रोकल 2. रेसिप्रोकल ऑफ 1 by root 2 is simply root 2. 1 by sin 60 म्हणजे 2 by root 3 and 1 का रेसिप्रोकल होता है 1. This is what the table that you should remember, not for only your high school level but for your +2 level as well, means for 11th and 12th syllabus. Whether you take mathematics in the 11th and 12th, but your physics will be compulsory, and to understand the physics very well you need to remember this trigonometry chapter very deeply. मित्रांनो 11वी 12वीच्या सिलेबस साठी आणि तेही फिजिक्सच्या सिलेबस साठी तुम्हाला या चॅप्टरची आणि त्या चॅप्टर मधल्या या टेबलची फार गरज पडणार आहे. sin 0 cos 0 tan 0 sin 90 cos 90 tan 90 आणि या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला तिथे ध्यानात ठेवायचे आहेत. आणि मित्रांनो यानंतर पुढचा एक ट्रायंगल असतो तो आम्ही जेईई साठी म्हणजेच जेई मेन आणि जेई ऍडव्हान्स साठी त्या ट्रायंगलचा जास्त उपयोग करतो. तो ट्रायंगल म्हणजेच 3 4 5 चा ट्रायंगल असतो. मित्रांनो या ट्रायंगल साठी साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक यांच्या व्हॅल्यू जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये त्याचा मला रिक्वेस्ट पाठवा. त्याची गरज तुम्हाला 11वी 12वीला लागेल, परंतु तुम्ही जर मला कमेंट बॉक्स मध्ये ते सजेशन दिलं तर मी त्यासाठीचा सेपरेट एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवेल. तुमच्या 9वी आणि 10वीच्या सिलेबसचा तुम्ही चांगला अभ्यास करावा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. चांगले मार्क्स मिळवा आणि 11वी 12वीला सायन्स घेऊन फिजिक्सचा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करता येईल याचा प्रयत्न करा. थँक्यू.